नमस्कार मित्रांनो, आज आपण रानभाज्यांबद्दल थोडीशी माहिती घेऊया. ही आहे कवळीची भाजी. ह्याच्यापासून अनेक शरीराला फायदे होतात. हे त्याचं कांद आहे, ही जंगलामध्ये मिळणारी भाजी. त्यानंतर हे थोडीशीच आहे, हे उळशेल. त्यानंतर हे हे आहे हलीम. हे पण जंगलामध्येच मिळतं, पण हे खायला खूप छान असतं, पौष्टिक असतं. याच्यापासून खूप आपल्याला गुणधर्म मिळतात. हे बघा असं. त्यानंतर महत्त्वाची भाजी आली हे आहे शेवळं. शेवळं हे फक्त दीड महिन्यात जवळजवळ हे आपल्याला मिळत असतात जंगलामध्ये. हे शेवळं बनवत असताना आपण त्याच्यामध्ये हा बोंडारा, एखादा झाडाचा पाला, का तर ते गळ्याला खाजरू नये म्हणून आपण टाकला जातो. त्यानंतर हे आहे काकडी. हे पण हे जंगलामध्ये मिळणारी भाजी. अशा अनेक प्रकारच्या जंगलामध्ये अनेक भाज्या मिळतात, पण त्यापैकी आपण ह्या जंगलामधून शोधून आणलेल्या आहेत. याची पण छानपैकी एक भाजी होते. ही आपण माटा जशी बनवतो त्या प्रकारेच आहे. हे आपण नुसतं कांदा टाकून फ्राय बनवू शकतो. त्यानंतर शेवळाच्या भाजीला खूप काळजीपूर्वक भाजी बनावी लागते, कारण ती जर चुकली बनवताना तर ती गळ्याला खाज होऊ शकते. त्यानंतर हे पण जास्त शिजवून घ्यावी लागते.